लेक्चर नंबर 9 ला आपण सुरुवात करतोय. सॉल्ड एक्झाम्पल नंबर 5 चाललंय आपलं. हे एक्झाम्पल पाहण्यापूर्वी तुम्हाला काही आठवण करून देतो. तुम्ही लहान असताना तुम्हाला या नंबरची जेव्हा प्लेस व्हॅल्यू लिहायला सांगितली जायची एक्सपांड फॉर्म मध्ये, तेव्हा तुम्ही यांची व्हॅल्यू अशी लिहायचं. याला युनिट प्लेस म्हणतात. हे टेन्स प्लेस आहे, शेजारी 100th प्लेस आहे, बरोबर आहे. आता हे डबल झिरो हा सिंगल झिरो का येतो? कारण तुम्हालाही माहिती आहे युनिट प्लेस म्हणजे मल्टिप्लाय बाय 1 करायचं. टेन्स प्लेस मध्ये जो काही डिजिट येईल त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं असतं आणि 100th प्लेसला 100 ने मल्टिप्लाय करायचं असतं. हे गणित एवढं फेमस का आहे? कारण हे एकमेव असं गणित ज्याच्यामध्ये एकाच वेळी 3 कंडिशन दिलेल्या आहेत. म्हणून आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा ही ब्लू कलरने लिहिलेली कंडिशन तुम्हाला दिसते, त्याचा विचार करूया. सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट्स आर लेस दॅन मिडल डिजिट बाय युनिटी. आता युनिटी या शब्दाचा अर्थ असतो 1. आता मी काय करतोय बघा, 100th प्लेसचा नंबर x मानू आणि युनिट प्लेसचा नंबर y मानू. लिहिते लेट डिजिट ॲट 100th place is equal to x and digit at unit place is equal to y. आता इथं by given condition नीट आहे का? काय म्हणजे sum of extreme digits is less than middle digit by unity. Unity म्हणजे 1. आता पहिला प्रश्न, एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे काय? एक्स्ट्रीम म्हणजे जे दोन कोपऱ्यात दोघ जण बसले त्याला एक्स्ट्रीम डिजिट म्हणतात. मग बोला एक्स्ट्रीम डिजिट कोणते आले? x आणि y. यांची काय करायची आहे? सम. म्हणजे सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट x प्लस y. मिडल डिजिट आपणाला माहीतच नाही. -1 शब्द तसाच. हा -1 आले काय आल्यावर बोला पटकन काय होणार? +1. याचाच अर्थ बाळांनो आताशी तुम्हाला समजलं की या गणितामध्ये मिडल डिजिट किती आहे? पटकन x प्लस y प्लस 1. ही तुमची गिवन कंडिशन झाली आणि आताशी गणिताला सुरुवात झाली. सुरू टू बी कंटिन्यू. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, चला माझ्यासोबत वाचा काय लिहिले. A 3-digit number is equal to 17 times of sum of digit. ठीक आहे, तेच वाक्य मी इथे लिहितो. 3-digit number हा सम ऑफ डिजिट्सच्या पेक्षा 17 टाइम्स आहे. मग आता काय का 3 डिजिट नंबर कसा तयार करायचा? आता शिकवलं मी. हा जो नंबर आहे x त्याला 100 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 100x प्लस 10 ने या पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करा म्हणजे बोला काय होणार? 10 into x plus y plus 1 प्लस 1 ने y मल्टिप्लाय केल्यावर 1 तसाच राहणार, सॉरी y तसाच राहणार. हा आला तुमचा 3 डिजिट नंबर. आणि जेव्हा तुम्हाला सम करायला सांगितली जाते 17 शब्द तसाच लिहिला कारण तो कंडिशन मधून आला. आणि डिजिटची सम म्हणजे आता ह्या 100 10 1 यांचा संबंध नाही, फक्त खालच्या डिजिटची सम करायची. बोला काय काय येणार मग? x प्लस मिडल डिजिट काय बोला आपला x प्लस y प्लस 1 प्लस युनिट प्लेसचा नंबर काय आहे आपला y. आता हे इक्वेशन सॉल्व करा. थोडंसं मोठं आहे पण सोपं आहे.
100x ऍज इट इज 10 ने पटपट आतमध्ये मल्टिप्लाय करा 10x 10y 10y पलीकडे बोला 17 ऍज इट इज x 2x 2y 1 हे बघा हा 2x झाला हा y 2y झाला +1 लिहून टाकला टू बी कंटिन्यू त्या दोघांची एडिशन आली 110x प्लस या दोघांची एडिशन किती आली बोला 11y 10 इज इक्वल टू 17 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 34x 34y 17 आता इक्वेशन तयार करताना तुम्हाला पण माहिती आहे काय करावं लागतं बोला व्हेरी गुड हा x वाला नंबर अलीकडे घेऊन या हा +34 अलीकडे आल्यावर काय होणार -34x झालं हा y वाला पण नंबर अलीकडे घेऊन या म्हणजे बोला काय होणार 11y -34y झालं आणि पलीकडे 17 तसंच लिहिलं हा +10 पलीकडे गेल्यावर -10 या दोघांचं सबट्रॅक्शन करा 76 आलं 76x या दोघांचं सबट्रॅक्शन करा बरं बोला 23y लार्जर नंबरचं साइन मायनस ते पण देऊन टाकलं 17 मधून 10 गेले 7 हे आलं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या 3 डिजिट नंबर म्हणलं की 100 10 आणि 1 ने मल्टिप्लाय करायचं आणि सम ऑफ डिजिट म्हणल्यावर डिजिट सगळे आहे असे लिहून घ्यायचे पुढे जाऊया फ्रॉम सेकंड कंडिशन चला माझ्यासोबत वाचा काय म्हणलंय सेकंड कंडिशन मध्ये इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड देन द न्यू नंबर इज 198 more than old number okay new number is 198 more than old number आता हा न्यू नंबर काय प्रकार आहे ते म्हणतात डिजिट्स इंटरचेंज करा इंटरचेंज या शब्दाचा अर्थ असतो कोपऱ्यातले डिजिट नेहमी चेंज होतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं 7 8 9 याचे डिजिट रिव्हर्स करा तर बोला रिव्हर्स काय होणार 9 8 7 मधला डिजिट चेंज झाला का नाही त्याच पद्धतीने आता आपण इथे जो 3 डिजिट नंबर घेतला होता कुठे दाखवा हा बघा हा याच्यामध्ये x पलीकडे टाकायचा आणि y अलीकडे आणायचा म्हणजे सांगा गणित कसं दिसेल न्यू नंबर बोला 100y व्हेरी गुड मधल्याला चेंजच नाही 10 x y 1 as it is आणि y ऐवजी x बोला हा तुमचा न्यू नंबर तुम्हाला लक्षात आला का काय काय चेंज झालं x गेलं y च्या जागेवर आणि y आला x च्या जागेवर ओल्ड नंबर म्हणजे तो स्वतःच लिहा पटपट 100x 10 x y 1 y लिहिलं आणि मला सांगा साइडला किती प्लस करायचे आपल्याला 198 ठीक आहे नीट लक्ष द्या दोन्ही साइडला तुम्हाला हा नंबर दोन्हीकडे सेम दिसतोय बरोबर आहे बघा कारण मिडल डिजिट चेंज झालंच नाही म्हणल्यावर तो संपूर्ण नंबर एकमेकाला कॅन्सल करून टाका झालं कॅन्सल जे शिल्लक राहिलं ते खाली मांडा बोला पटपट 100y plus x is equal to 100x plus y आणि बोला ते पलीकडे कोण आहे 198 ज्या सगळ्या आलेलं x as it is लिहिला हा -100x 100y तसाच लिहिला तिकडून y मायनस झाला पलीकडे राहिले 198 -99x इथे सबट्रॅक्शन किती येणार 100y मधून y गेला 99y पलीकडे आलं 198 इथे स्टेप करा डिवाइड बाय 99 ची
99 ने डिवाइड केल्यावर दोन्ही साइडचं 99 निघून जाईल, -x + y राहील. 99 च्या टेबल मध्ये 198 कितव्या नंबरला? दुसऱ्या नंबरला. अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 2 इथे क्रिएट झालं. कंडिशनने मिडल डिजिट शोधला. ही फर्स्ट कंडिशन होती, ही सेकंड कंडिशन होती. अजून आपल्याला 3 डिजिट नंबर आलेला नाही, तो आपण पुढे काढूया. अगोदर हे कॅल्क्युलेशन लिहून घ्या. आता आपली फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 दोन्ही इक्वेशन मी इथे लिहून घेतली. आता पुढे कंटिन्यू सॉल्व करूया. 23 ने खाली मल्टिप्लाय करणं सोपं जाईल म्हणून मी खालच्या इक्वेशनला 23 ने मल्टिप्लाय केलं. वरचं इक्वेशन ऍज इट इज लिहिलं. खाली मल्टिप्लाय करायला सुरुवात करा. 23 * x - 23x + 23y. 23 2 जा 46. साइन चेंज करण्याची गरज नाही, ऑलरेडी वेगळे साइन आले. 23y ला 23y कॅन्सल झाला. सबट्रॅक्शन करा. 53x = पलीकडे पण 53. x चा आन्सर आलं 1. हा इंटू 53 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 53. पुट x = 1 इन इक्वेशन नंबर सेकंड. सेकंड इक्वेशन आपलं होतं -x + y = 2, -1 + y = 2, hence y = 3. ते पण लिहून झालं. आता आपण एक एक डिजिट फाइंड आउट करूया. वाचा इथे काय लिहिलं होतं आपण? डिजिट ॲट 100th प्लेस x मानलं होतं. डिजिट ॲट 10th प्लेस x + y + 1 कन्सिडर केलं होतं. डिजिट ॲट युनिट प्लेस y कन्सिडर केलं होतं. व्हॅल्यूज पुट करा. x1 1 + 3 + 1 म्हणजे 5 आणि इथे 3 आन्सर आलं. याचाच अर्थ तो 3 डिजिट नंबर बोला 3 कप्प्यात येणार ना. सगळे शेवटी बोला कोणतं प्लेस येणार आता? युनिट प्लेस 3, त्याच्या शेजारी 10 प्लेस 5 आणि 100th प्लेस 1. अशा पद्धतीने तुमचं फायनल आन्सर आलं 153. आपलं आन्सर बरोबर आहे. हे कशावरून? लक्ष द्या. 153 ला जर रिव्हर्स केलं तर काय आलं असतं? 351. सबट्रॅक्शन करा, ते आपोआप तुम्हाला 198 मिळतं. याचाच अर्थ आपलं एक्झाम्पल चेक करूया. अगोदर एक्झाम्पल बरोबर आलेलं आहे. लिहून टाका पटकन. संपूर्ण चॅप्टर मधले वर्ड प्रॉब्लेम एकत्र येण्यासाठी आपण प्रॉब्लेम सेट नंबर 1 क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला जे काही वर्ड प्रॉब्लेम दिले ते कंटिन्यू करतोय. मगाशी 3 डिजिट नंबरचं एक्झाम्पल होतं, आता 2 डिजिट नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ इंटरचेंज्ड डिजिट ऍड अप टू 143. त्यांचं म्हणणं असं आहे की एखादा नंबर घेतला, हा मी अंदाजे नंबर घेतोय, तो इंटरचेंज डिजिट करा म्हणजे उलटा करा केला. आता याची एडिशन करा. ती एडिशन त्यांची 143 च्या आसपास येते. ठीक आहे, मग सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण नंबर ऍट युनिट प्लेस x मानू आणि टेन्स प्लेसचा नंबर y मानू. मी आता बोलता बोलता मग अशी तुम्हाला शिकवलं होतं की युनिट प्लेसला 1 ने मल्टिप्लाय करतात, बरोबर, आणि टेन्स प्लेसला बोला 10 ने मल्टिप्लाय करतात. म्हणजे तो ओरिजिनल नंबर जर तुम्हाला काढायचा असेल तर या नंबरला 10 ने मल्टिप्लाय करा, शेजारच्या नंबरला 1 ने मल्टिप्लाय करा, झालं. म्हणजे तुमचा ओरिजिनल नंबर बोला काय आला? 10y + 6. तुमच्या लक्षात राहण्यासाठी वाटल्यास मी परत एकदा इथे लिहितो. इथे 10 ने मल्टिप्लाय करतात, इथे 1 ने मल्टिप्लाय करतात.
खाली डिजिट्स इंटरचेंज करायला सांगितले म्हणजे x इकडे येणार y पलीकडे जाणार कारण 10 ने मल्टिप्लाय बोला 10 into x 10x y into 1 y हा ओरिजिनल नंबर आला आणि हा नंबर विथ इंटरचेंज्ड डिजिट्स हा आपल्याला मिळाला. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन इथे तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकता वाक्य लेट digit at unit place चा digit x consider करू digit at tens place y consider करू याचाच अर्थ तो 2 digit नंबर पहिला बोला काय आला 10y plus 6 हा तुमचा ओरिजिनल नंबर हे वाक्य लिहा नंबर विथ इंटरचेंज्ड डिजिट्स आणि हा नंबर लिहा बोला 10x plus y. आता ते म्हणतात हे जे दोन्ही नंबर आहेत ना यांची ऍडिशन एवढी येते किती 143 म्हणजेच बोला फ्रॉम फर्स्ट कंडिशन 10y plus x 10x plus y addition 143 to be continue addition करा या दोघांची addition आली 11x yy ची addition करा 11y is equal to 143 इथे एक स्टेप करा दोन्ही नंबर सेम दिसतायत म्हणून इथे लिहिलं डिवाइडेड बाय 11 ने डिवाइड केल्यावर शिल्लक काय राहिलं x plus y is equal to 11 म्हणजे 11 राहिले 3 11 3 is 33 let us consider it as equation number first झाले ही तुमची फर्स्ट कंडिशन संपली फ्रॉम सेकंड कंडिशन वाचूया चला सेकंड कंडिशन मध्ये ते काय म्हणतात यू digit at unit place 3 more than tens place ठीक आहे digit at unit place is 3 more than digit at tens place. सर्वात महत्त्वाचं सांगतो मी इक्वेशन मध्ये एवढं सगळं लिहायची गरज नसते पण असं लिहिलं तर आपल्याला समजणं सोपं जातं युनिट प्लेसचा नंबर x टेन्स प्लेसचा नंबर y 3 हा प्लस y आलेल्यावर मायनस y पलीकडे 3 इक्वेशन नंबर सेकंड आता सोडवा गणित संपलेले फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बोला x plus y is equal to 13 खालचं बोला x minus y is equal to 3 plus y minus y get cancelled x is 2x पलीकडे 16 so x is equal to 16 upon 2 8 put x is equal to 8 in equation number first x plus y is equal to 13 8 plus y is equal to 13 बोला पुढे हा प्लस 8 पलीकडे गेल्यावर मायनस 8 13 मधून 8 गेले 5 बरोबर आहे पुढे चला याचाच अर्थ तुम्ही मानलेला 2 डिजिट नंबर जर आपल्याला डायरेक्ट काढायचा असेल तर बोला ओरिजिनल नंबर आपण काय कन्सिडर केलता 10y plus x put the values 10 5 x ची व्हॅल्यू 8 50 plus 8 58 हा आला तुमचा ओरिजिनल नंबर. आता आपला आन्सर आलेला बरोबर आहे का हे कशावरून ओळखायचं तर बघा 58 लिहा त्याला रिव्हर्स करा याची ऍडिशन करून बघा आपोआप 143 आली की तुमचं एक्झाम्पल बरोबर आहे गणित समजलं असेल तर लिहून टाका. प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट क्वेश्चन नंबर 7 मतलब है सेकंड एग्जांपल आपण चालू करूया कांताबाईचे एग्जांपल आहे. कांताबाईंनी पहिल्या महिन्यामध्ये 1.5 किलो म्हणजे 1.5 kg ऑफ टी and 5 kg ऑफ शुगर खरेदी केली.
येताना ती दुकानातून रिक्षाने आली, त्याला 50 रुपये गेले आणि असे सगळे मिळून तिचे 750 रुपये गेले. पुढच्या महिन्यात ती म्हणजे मला दुकानात जाण्यात इंटरेस्ट नाही, मी ऑनलाईन खरेदी करेन, आणि म्हणून तिने 2 kg टी 7 kg शुगर ऑनलाईन खरेदी केली. माल घरी आल्यानंतर तिने 880 रुपीस दिले. तर सांगा शुगर आणि टीचा रेट काय होता? सुरुवात करूया. रेट ऑफ टी इज इक्वल टू ₹X per kg and rate of sugar is equal to ₹Y per kg. From first condition, बोला 1.5 kg of tea. आता हा जो 1.5 नंबर आहे त्याला आपण असं लिहितो, तुम्हाला माहिती इथून इकडे मल्टिप्लाय करतात. 2 1 जा 2, वरचा नंबर ऍड करायचा, 2 + 1 3/2. म्हणजे फ्रॉम फर्स्ट कंडिशन 3/2 kg तिने टी घेतली. टीचा रेट काय घेतलाय आपण? x प्लस 5 kg शुगर 5y. सगळे मिळून तिचे 700 रुपये गेले नाही. तिने त्या 700तले 50 कशाला दिले? रिक्षाला. ते काय आपल्या या खर्चामध्ये येणार नाही, म्हणून त्यातून 50 रुपीज मायनस करा. तुम्ही कंटिन्यू. 3/2x प्लस 5y इज इक्वल टू 650. तुम्हाला माहितीये डिनॉमिनेटर प्लेसला जर असा 2 असेल आणि तो जर तुम्हाला नको असेल तर या 2 ने दोन्हीही नंबरला मल्टिप्लाय करा. म्हणजे 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300 1300. इक्वेशन नंबर फर्स्ट. फ्रॉम सेकंड कंडिशन, बोला 2 kg टी 7 kg शुगर. 2 kg टी, टीचा रेट x म्हणून 2x. 7 kg शुगरचा काय होणार बोला? 7y. सगळे मिळून गेले 880 रुपीज. इक्वेशन नंबर सेकंड. आता हे इक्वेशन सोडवा, गणित संपलेले. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बोला पटपट. सुरू. 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. दुसरा बोला 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. खाली वर फक्त मल्टिप्लाय करा. मला 2 ने वर मल्टिप्लाय करू वाटतंय आणि 3 ने खाली. सांगा मल्टिप्लाय केल्यावर काय होणार? पटपट बोला. 3 2 जा 6, 10 2 जा 20, 1300 2 जा 2600. झालं. 3 ने खाली गुणाकार करा. 3 2 जा 6, 7 3 जा 21y, 880 ला 3 ने मल्टिप्लाय करा. बोला 300 34, 3 8 जा 24, 3 8 जा 24 प्लस 2 26. साइन चेंज. बोला मायनस मायनस मायनस. याला हे कॅन्सल झालं. येथे मायनस y राहणार शिल्लक. 21 मधून 20 गेले मायनस y. पलीकडे मायनस 40 शिल्लक राहील. मायनस मायनस गेट कॅन्सल्ड. सो y इज इक्वल टू 40. पुट y is equal to 40 in equation number first. 3x plus 10y is equal to 1300. 3x plus 10 multiplied by 40 is equal to 1300. 3x plus 400 is equal to 1300. हा प्लस 400 पलीकडे गेल्यावर मायनस 400, 900 शिल्लक राहिले. सो x चा आन्सर किती आलं? हा into 3 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 3. संपलं गणित. खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहा. बोला रेट ऑफ टी x is equal to ₹300 per kg. म्हणजे 1 किलो चहा 300 रुपयाला आहे चहा पावडर. आणि रेट ऑफ शुगर y is equal to
₹40 पर केजी. चला समजलं असेल गणित तर लिहून टाका. प्रॉब्लेम सेट नंबर 1 क्वेश्चन नंबर 7. पहिली दोन एक्झाम्पल झाली, आता हे तिसरं एक्झाम्पल. त्यांनी काय म्हणलंय बघा, आनंद नावाच्या मुलाने अनुष्काला 100 रुपीच्या काही नोट्स दिल्या, 50 रुपीच्या नोट दिल्या. तेव्हा अनुष्काकडे 2500 रुपीज झाले. सुरुवात करूया. बोला, लेट नंबर ऑफ ₹100 नोट्स. 100 रुपयाच्या नोटांची संख्या x मानू and number of ₹50 नोट्स 50 रुपयाच्या नोटांची संख्या y मानू. आता मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणलं की माझ्या खिशामध्ये आता 100 रुपीच्या 5 नोट्स आहेत, 5 नोटा आहेत, तर तुम्ही किती रुपये सांगणार? 500. सेम त्या पद्धतीने फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपणाला टोटल अमाउंट काढताना 100 ने x ला मल्टिप्लाय करावं लागतं, 50 ला y ने मल्टिप्लाय करावं लागतं आणि दोन्ही मिळून अनुष्काकडे किती रुपये आहेत? 2500. लिहिलं. पुढे फ्रॉम सेकंड कंडिशन ते म्हणतात नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज. नोटांची संख्या इंटरचेंज करा. मग एकतर तुम्ही xy इंटरचेंज करा किंवा 50 आणि 100 इंटरचेंज करा. मला 50 आणि 100 इंटरचेंज करणं सोपं वाटतंय म्हणून 50x 100y केलं. पण असं इंटरचेंज केल्यावर तिला अगोदरच्या अमाउंट पेक्षा 500 रुपये कमी मिळणार आहेत. मग बोला 2500 मधून 500 कमी करा. 2000. इक्वेशन नंबर सेकंड. आता अनेक जण म्हणतील हे इंटरचेंजिंग डिजिटचं गणित आहे, रिव्हर्स आहेत ना डिजिट्स. पण इथे पुढे बघा काय सोपी पद्धत आहे. फ्रॉम 1 and 2 100x 50y 2500 आणि दुसरं बोला 50x 100y 2000. इथे 50 ला डायरेक्ट 100 करता येईल, कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2 ने. म्हणजे बोला पटपट काय होणार. हे गणित मी जर अपुरं ठेवलं तर तुम्ही पूर्ण सोडवायचं. बघूया आता किती वेळ आहे आपल्याकडे. खाली मल्टिप्लाय करा 2 ने. 100x 200y 4000 साइन चेंज माइनस 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 कॅन्सल. 50 मधून 200 गेले माइनस 150y पलीकडे 1500 माइनस माइनस गेट कॅन्सल. 150y इज इक्वल टू 1500 डिवाइड करा याने पलीकडे. your answer will be 10. Put y is equal to 10 in equation number first. 100x 50y 2500. पुढे बोला 100x 50 into 10 2500. 100x 500 2500. 100x हा प्लस 500 पलीकडे गेल्यावर काय होणार? माइनस 500. 2000 शिल्लक राहील आणि डिवाइड केल्यावर 20 ला 20 कॅन्सल होईल. x चं आन्सर किती आलं? 20. खाली पूर्ण सेंटेन्स मध्ये बोला काय लिहिणार? नंबर ऑफ ₹100 नोट्स x मानल्या होत्या त्या 20 आल्या आणि नंबर ऑफ ₹50 नोट्स y कन्सिडर केल्या होत्या त्या 10 आल्या. गणित संपले. लिहून टाका.